हाय हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर आज व्हिडिओची सुरुवात ही सकाळपासूनच केलेली आहे आणि आज मी तुमच्यासोबत माझं हेअर केअर रुटीन शेअर करणार आहे. कारण म्हणजे 6 महिन्यापूर्वी माझे हेअर खूपच खूप छोटे होते. कारण त्याची वाढच होत नव्हती आणि पातळ पण होते. असं काय केलं आहे मी की ज्याच्यामुळे माझे हेअर खूप लॉंग झाले, तर म्हणजे अगोदरपेक्षा तर जास्तच. आणि नवीन बेबी हेअर पण आले. तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी माझ्या हेअरची केअर कशी करते, काय काय काळजी घेते आणि आपल्याला काय काय करायचं आहे आणि काय नाही केलं पाहिजे, हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि दिवसभरात काय काय घडते ते पण सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर मला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब याच्यासाठी करा की माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रोत्साहन भेटेल. तर चला मग व्हिडिओ असाच कंटिन्यू बघूया पुढे काय काय होते, कसं काय होते. तर सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे की मी माझं हेअर केअर रुटीन कसं करते, केसांना काय लावते आणि किती प्रमाणात लावते, कसं काय करते, हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठीच व्हिडिओ हा कंटिन्यू बघा. चला मग सर्वात अगोदर मी डोकं धुण्यापूर्वी 3 तासा अगोदर डोक्याला तेल लावून ठेवते. तर हा तेल मी घरीच बनवलेला आहे. तर याची पण रेसिपी मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन. कारण आता माझ्याकडे तेल आहे, त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत रेसिपी जेव्हा माझं तेल संपेल तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर 3 तास अगोदर डोकं आंघोळ करण्यापूर्वी 3 तास अगोदर मी हा तेल लावून ठेवते डोक्याला. त्याच्यानंतर मग हेअर वॉश करून घेते. तर सर्वात अगोदर मी ह्या तेलाने माझी हेअर मसाज करणार आहे. तर चला मग बघूया. हे बघा, कटोरीमध्ये तेल ओतून घेतले, बघू शकता. तर अशी मसाज करणार आहे डोक्यावरती. तर बघू शकता माझे केस. अगोदर माझे केस फक्त इथपर्यंत होते. तर 6 महिन्यामध्ये एवढ्या केसांची ग्रोथ झाली आहे माझी. माझे केस इथपर्यंत होते. एवढी केसांची ग्रोथ 6 महिन्यात झाली. तर रेग्युलर आता 6 महिने हा तेल मी माझ्या डोक्याला लावते आणि बरेच काही अशा टिप्स आहेत त्या मी फॉलो करत असते. तर मस्त अशी मसाज करून घ्यायची आपल्याला. छान असं गाऊन लावून घ्यायचं आहे. सगळं लावून घ्यायचं आहे. छान असं मसाज करायचं. असं हातावर घ्यायचं ते खरंच ह्या तेलाने खूप मला असं फरक पडले आणि छान अशी ग्रोथ झाली आहे माझ्या केसांची. तर तुम्हाला पण तुमच्यासोबत पण लवकरच शेअर करणार मी की कसं बनवायचं ते आणि काय काय करायचं. शॅम्पूमध्ये पण आपण नुसतं शॅम्पू डोक्याला लावायचं नाही. त्याच्यामध्ये पण असे काही आपले इन्ग्रेडियंट्स असतात ते त्याच्यामध्ये ॲड करायचं, जेणेकरून त्या शॅम्पूमध्ये असणारा केमिकल्स आहे तो आपल्या केसांना हार्म करत नाही, हार्मफुल असते. तर त्याच्यामुळे पण आपल्या केसांची ग्रोथ कमी होते. तर त्याच्यामध्ये अशा काही वस्तू टाकायच्या शॅम्पूमध्ये की त्याच्यातलं शॅम्पूमधलं पूर्ण केमिकल्स नाहीस होऊन जाते आणि आपल्याला प्रॉपर शॅम्पूचं विटॅमिन आपल्या केसांना भेटतो. तर मी काय काय त्याच्यामध्ये ॲड करणार आहे त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्ही पण व्हिडिओ असाच कंटिन्यू बघा आणि तुम्ही पण असं ट्राय करा.
खूप छान रिझल्ट भेटेल तुम्हाला माझ्यासारखं. आपल्या बायकांचं सौंदर्य हे केसांमध्ये पण असतेच. जेवढे लांब घनदाट केस असतात तेवढंच आपण दिसायला खूप छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसतो. तर माझ्या तरी मते जसं आपण स्किनची केअर करतो तशीच ह्याची पण केअर केलीच पाहिजे केसांची. आणि प्रत्येकालाच म्हणजे प्रत्येक बाईला वाटते की आपले हेअर छान असावे, हेल्दी असावे आणि लॉंग असावे. ते माझं स्वप्न नाही, ते सगळ्याच बायकांचं स्वप्न असते. तर चला मग अशा प्रकारे माझी तेलाची मसाज तर झालेली आहे. चला मग बोलते मी तुमच्यासोबत. आता घरातील पसाराच आवरायला घेतला होता, कारण श्रीजामुळे घरात खूप जास्त पसारा असते. ते खूप जास्त पसारा करून ठेवते. मग पसारा वगैरे आवरला आणि टी व्ही वगैरे पुसायची होती इकडे, टेबल वगैरे, तर मग तेच इकडे पुसायला घेतले. दर 4 दिवसातून अशी साफसफाई तर मी करतच असते, पण माहीत नाही धूळ कुठून येते काय माहिती. पण सगळं पूसपास केलं की एकदम घर किती मस्त चमकतो आणि भारी पण वाटतो. मग काय इकडे साफसफाई झाली आणि चहा नाश्त्याचे भांडे पण धुवायचे होते, ते पण इकडे धुवून घेतले. त्यानंतर शॅम्पूमध्ये टाकायचा जेल तयार करायचा होता, तर एक ॲलोवेराचा तुकडा घेतला, इकडं मेथी दाणा आणि काळे तीळ घेतले होते. ॲलोवेराचा तुकडा कट करून घेतला. त्यानंतर एका पॅनमध्ये अर्धा ग्लास पाणी टाकला आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे मेथी दाणा, काळे तीळ आणि ॲलोवेराचे तुकडे आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत. तर यामध्ये सगळं मी या पद्धतीने टाकून घेत आहे. 5 मिनटं छान उकळू द्यायचं आणि त्यानंतर गार करायला ठेवायचं. त्यानंतर त्यामध्ये शॅम्पू टाकायचे. हे गार होते तोवर म्हटलं घरातून झाडू मारून घ्यावा, तर इकडे मी झाडू मारूनच घेत होती. घरातील पूर्ण पसारा आवरत इकडे झाडू मारून घेत होती आणि आमच्या मॅडमच्या सायकल पण जागच्या जागी लावून ठेवत होती गाड्या. त्यानंतर मला बाहेरून पण झाडू मारायचं होतं, तर मग इकडे बाहेरून पण छान असा झाडू वगैरे मारून घेतला. बाहेरून झाडू मारायला आमच्याकडे मावशी येतात, तरी पण मी रोज बाहेरून पण झाडू मारत असते. आता डोक्याला तेल लावून 3 तास झालेले आहेत आणि 3 तासामध्ये बऱ्यापैकी माझे घरातले कामं आवरले. आता स्वयंपाक राहिला आहे, तर सर्वात अगोदर आंघोळ करते, त्याच्यानंतर स्वयंपाक करते. तर आता 3 तास झाले तर डोक्याला तेल लावून आणि केसांमध्ये तेल छान असा मुरलेला आहे. आणि जास्त काही नाही, 3 तास आपण ठेवू शकतो. किंवा आपण उद्या डोकं धुवायचं आहे तर अगोदरच्या दिवशी पण लावून ठेवू शकतो. पण मी शक्यतो 3 तासच ठेवत असते डोक्याला तेल. त्यानंतर डोकं धुवून टाकते, कारण मी अगोदरच्या दिवशी लावून ठेवत नाही. तर आता मी शॅम्पूमध्ये लावण्यासाठी एक जेल बनवलेला आहे. तर त्याच्यामध्ये ॲलोवेरा आणि मेथी दाणा आणि काळे तीळ हे टाकून त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून त्याला छान उकळून घेतलं आहे. आता त्या पाण्यामध्ये आपलं म्हणजे मी जे शॅम्पू वापरते किंवा तुम्ही जे शॅम्पू वापरता ते शॅम्पू त्यामध्ये टाकून त्यांनी आपल्या केसांवर लावायचं आहे आणि आपलं डोकं धुवायचं आहे. तर चला मग आता त्याच्यामध्ये शॅम्पू मिक्स करून मी डोक्याला लावून घेते आणि आंघोळ करते. त्याच्यानंतर मी तुमच्यासोबत बोलते. एका कटोरीमध्ये हे जेल मी गाळणीच्या साहाय्याने गाळून घेणार आहे आणि यामध्ये 2 शॅम्पू ॲड करून यामध्ये छान असं मिक्स करून परत डोक्यावर अप्लाय करून घेणार आहे. आपण लगेच धुवू शकतो, जास्त वेळ ठेवायची गरज पण नाही. तर इथे मी आता पूर्ण केसांना अप्लाय करते. मस्त केसांना तेल असं मुरलेलं आहे, बघू शकता. तर आता हे असं हातावर घ्यायचं आणि डोकं धुवून झाल्यानंतर परत आपल्याला केसांवर एक सिरम मारायचं असते. ते सिरम पण मी कसं बनवते ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ असाच पुढे बघत राहा, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की मी सिरम कसा बनवते. आणि त्या सिरमचे फायदे असे असतात की केस लांब होतात आणि मऊ होतात, चमकदार होतात आणि फ्रीजी होत नाही, फ्रीजी वाटत नाही. आणि एखाद्या आपण केसांवर जसं काही आपण स्पा करतो तसं केस होतात त्या सिरममुळे. तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करतेच पुढे.
मी कसं बनवते काय, कारण ते सिरम पण माझं संपलेलं आहे. तर म्हटलं ते मला बनवायचंच आहे, तर त्याची रेमेडी पण तुमच्यासोबत शेअर करते. आणि त्याला काही जास्त वस्तू लागत नाही, आपल्या घरातल्याच वस्तू, बेसिक वस्तूपासून हा सिरम तयार होतो. तर असे आता इकडे एक कटोरी घेतली आहे, ॲलोवेरा जेल घेतला आहे, गुलाबजल घेतला आहे, कोकोनट ऑइल आणि विटॅमिन ईची टॅबलेट घेतलेली आहे. तर इकडे आपल्याला कटोरीमध्ये 2 चम्मच ॲलोवेरा जेल टाकून घ्यायचं आहे. तर इकडे मी 2 चम्मच ॲलोवेरा जेल टाकून घेतला. त्याचसोबत 2 चम्मच रोज वॉटर आपल्याला टाकायचं आहे आणि 1 चम्मच कोकोनट ऑइल यामध्ये टाकायचं आहे. तर इकडे बघू शकता 1 चम्मच मी कोकोनट ऑइल टाकलेलं आहे. आणि सर्वात शेवटी विटॅमिन ईची एक टॅबलेट यामध्ये आपल्याला टाकायची आहे. तर विटॅमिन ईची एक टॅबलेट पण यामध्ये टाकली आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर जर हा थोडा घट्ट वाटला तर याच्यामध्ये परत आपल्याला 2-3 चमचे इतका गुलाबजल ॲड आपण करू शकतो. तर थोडं घट्ट मिश्रण वाटत होतं तर मी गुलाबजल ॲड केलं आणि स्प्रे बॉटलमध्ये भरून घेतलं. आता आंघोळ पण झाली माझी आणि डोकं पण धुतलं आणि डोक्याला लावायचं सिरम पण मी तयार केलं आहे. तर त्याची रेमेडी पूर्ण डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर केलीच आहे. तर आता धुतले तर केस अजून ओलेच आहेत. तर ओल्याच केसावर आपल्याला हा सिरमचा स्प्रे मारायचा आहे. तर हे बघा सिरम आपला तयार आहे. तर त्याचा स्प्रे आपल्याला ओल्याच केसावर मारायचा आहे. फक्त याच्या शेंड्यांवरती आणि मध्यभागी केसांच्या मारायचं आहे. टाळूवरती मारायचं नाही, स्कॅल्पवरती आपल्याला मारायचं नाही. हे स्प्रे फक्त वरून मारायचं आहे. जसं आपण कंडिशनर वापरतो का तसंच, पण कंडिशनर लावल्यानंतर आपल्याला धुवावं लागते. धुवायची गरज असते. पण हे सिरम मारल्यानंतर आपल्याला धुवायची अजिबात गरज नाही आहे. तर बघा आता मी माझ्या केसांवरती अप्लाय करते. असं अप्लाय करायचं थोडं या पद्धतीने. खूप छान होतात केस. मी प्रत्येक वेळेस हेअर वॉश केल्यानंतर ह्याच पद्धतीने हा सिरम अप्लाय करत असते आणि एकदाच बनवते. 3-4 वेळा मला खूप पुरते. 3-4 ह्याला आठवड्यातून 2दा मी हा सिरम वापरत असते केसांसाठी. आणि एकदा बनवलं की 4 किंवा 5 वेळा मला पुरते. आणि कारण जास्त दिवस बनवून पण ठेवायचं नसते आणि याला मी स्टोर करून फ्रीजमध्ये ठेवत असते. स्टोर करून बाहेर ठेवत नाही. ते शक्यतो फ्रीजमध्येच ठेवायचं. असं पूर्ण केसांवरती अप्लाय करून घ्यायचं आणि थोडं हाताने असं करायचं. असं हाताने थोडं असं करून घ्यायचं. असं करून घ्यायचं. केस एकदम मऊ आणि चमकदार, फ्रिजी अजिबात होत नाही. आणि केस म्हणजे लांबी पण खूप झपाट्याने वाढते असं केल्याने. तर अशा पद्धतीने केलंय. चला मग आता स्वयंपाक करायचा आहे. आता 1 वाजलेला आहे आणि श्रेजाला 1 वाजता सुट्टी होते. तर मला तिला घ्यायला जावं लागते. तर मला तिकडेच जायचं आहे. तर चला म्हटलं श्रेजाला आता घेऊन येणार आहे मी. तर आता भाजी वगैरे तर झाली मगाशी. आता जेवण करायचं आहे. तर श्रेजा आल्यानंतर जेवण पण करते. आणि तिला कसं ती रस्त्यानं व्यवस्थित काही चालत नाही, त्याच्यामुळे तिला कसं हात धरूनच आणावं लागते, नाहीतर इकडे तिकडे जाते. आणि स्कूल काही जास्त लांब नाही आहे, जवळच आहे. पण मी रोज सोडायला आणि तिला घ्यायला जातच असते. तर चला मग तिला घेऊन येते, जेवण वगैरे करते, त्यानंतर तुमच्यासोबत बोलते.
पाऊस सुरू आहे तर मला छत्री घेऊन जावं लागेल. बापरे, पाऊस किती सुरू आहे बाहेर. बाहेर निघाली तर खूप जास्त पाऊस सुरू आहे. तर इकडे मी पोहोचली आहे श्रीजाच्या स्कूलमध्ये तिला घ्यायला. श्रीजाला स्कूलला आणायला गेली तर खूप जोरात पाऊस लागला होता आणि श्रीजाने छत्री घेतली आणि मला तर देतच नव्हती, तर मला भिजत यावं लागलं. ती मला म्हणायची, मम्मा जर तुला छत्री पाहिजे असेल तर माझी एवढी छोटी हो. आता हिला कोण सांगणार की तिची एवढी छोटी मी कशी हो. हा ना बेटा, मी तुझ्या एवढी छोटी कशी होणार आहे. हा कशी होणार आहे. असं मग तिला आणल्यानंतर मग परत भिजली होती. तर मग डोकं वगैरे परत पुसलं आणि जेवण वगैरे केलं. आता श्रीजाला झोपी वगैरे लावते. चला मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच हेल्पफुल व्हिडिओसाठी मला चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सहित. तोपर्यंत सगळ्यांना बाय. सगळ्यांना बाय 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 बाय.